पुण्यातील जुन्नरमध्ये वाढत्या तापमानाचा फ्लॉवर पिकाला मोठा फटका बसलाय। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय। त्यामुळे शेतकरी मोठे चिंतेत आलेले आहेत। गेली काही दिवसापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून तापमान 40च्या पार गेलाय। त्यामुळे पिकांनी अक्षरशः माना टाकलेला आहे। मी सध्या फ्लावरच्या पिकामध्ये आलेलो, आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारचा प्रहार सुरू आहे आणि या परिस्थितीत पिके अक्षरशः कोमेजलेली पाहायला मिळत आहेत। फ्लावरच्या पिकांनी अक्षरशः माना टाकलेल्या आहेत। अनेक भागात पाण्याची टंचाई आणि अशा परिस्थितीत खरं तर शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी कसरत करत आहेत, मात्र पाण्याअभावी पिके सुकू लागलेली। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? आता या वर्षी काय टेम्परेचर जास्त वाढल्यामुळं आम्हाला पाणी हे दिसाड द्यावं लागतंय आणि त्याच्यातून पाण्याची टंचाई, त्याच्यामुळं काय झालेलं आहे, फ्लावरने माना टाकलेले आहेत। हे इतकं टेम्परेचर आहे का पाण्याची जरा भरपूर गरज आहे, तरी आम्ही ड्रिप केलेली, पण टेम्परेचर जास्त असल्यामुळं वाढही कमी झालेली आहे, खर्च वाढलेला आहे आणि पाण्याची टंचाईच आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। नक्कीच पाण्याची टंचाई जाणवत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी या ठिकाणी ठिबक सिंचन केलेलं आहे, मात्र ठिबक सिंचन करून सुद्धा पिकांना जे काही पाहिजे त्या पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही। त्यामुळे पिकांनी अक्षरशः माना टाकलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। वाशिममध्ये कांदा बियाण्याच्या काढणीला सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत चांगलं उत्पन्न मिळेल या अपेक्षेनं बिजवाई कांद्याची लागवड केली, मात्र उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आले। नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतरही कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे। कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयापर्यंत भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। मावळमधील एका शेतकरी महिलेनं उष्णतेपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी अनोखा प्रयोग केलाय। प्रत्येक झाडाला प्रोटेक्शन पेपर लावण्यात आले, तसंच झाडांना पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचनाचा देखील वापर करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे 19 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय। यामध्ये सर्वाधिक 12 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याच्या पिकाला फटका बसलेला आहे। त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।